आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा शहरासह पिंपळेश्वर परिसरातील जिजामाता उद्यानालगत सुरू असलेल्या डुकरांचा उपद्रव, अस्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्यास निर्माण झालेल्या धोक्याच्या निषेधार्थ आज सटाणा नगर परिषद कार्यालयासमोर पिंपळेश्वर येथील नागरिकांनी उपोषण सुरू केले। या आंदोलनाची तातडीने दखल घेत नगर परिषद प्रशासनाने संबंधित डुक्कर मालकाशी बैठक घेऊन त्वरित कारवाईचे आदेश दिले। नागरिकांनी यापूर्वीही डुकरांचा उपद्रव, उष्टे व शिळ्यांना टाकल्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी, डास माशांचा वाढलेला प्रादुर्भाव आणि सार्वजनिक आरोग्यास निर्माण झालेल्या धोक्याबाबत लेखी तक्रारी केल्या होत्या। मात्र अपेक्षित कारवाई न झाल्याने लक्ष्मण सोनवणे, जेडी पवार, दीपक खैरनार, गजेंद्र सोनवणे, सुरेश जगताप, रवींद्र पगार, रवी सोनवणे, महेंद्र शर्मा आणि कैलास अलई यांच्यासह परिसरातील नागरिकांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला। या ठिकाणी आज माननीय श्री लक्ष्मण सोनवणे यांनी या ठिकाणी सटाणा शहर वराहमुक्त होण्यासाठी उपोषण सुरू केलेलं आहे। दिनांक 7 जुलै रोजी प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व नागरिकांनी माननीय मुख्याधिकारी यांना एक अर्ज दिलेला होता। त्या अर्जानुसार ज्या ठिकाणी वराहांचं शेड तयार केलेलं होतं त्या ठिकाणी प्रशासनातले काही लोकांनी आम्ही जाऊन ते उद्ध्वस्त केलेलं होतं, परंतु त्यानंतर काही दिवसात पुन्हा वराह मालकाने पुन्हा त्या ठिकाणी त्या पद्धतीनेच उच्छाद सुरू केलेला आहे। त्या ठिकाणी त्या पद्धतीनेच पुन्हा वराह फिरायला लागलेले आहे। वास्तविक तसं पाहिलं तर हा प्रश्न फक्त प्रभाग क्रमांक 12चा नसून पूर्ण सटाणा शहराचा हा प्रश्न आहे। पूर्ण सटाणा शहरामध्ये वराहांचा उच्छाद प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे आणि दुर्दैवाने त्या अनुषंगाने नागरिकांच्या जीविताशी धोका होतो, जीविताशी खेळ खेळला जातोय। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की प्रभाग क्रमांक 12 मधले जे सन्माननीय सदस्य आहेत, जे आज रोजी उपोषणाला बसलेले आहेत, ते आणि संपूर्ण पिंपळेश्वर रोड मित्र मंडळाच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रशासनाने मान्य कराव्या ही विनंती। उपोषण सुरू होताच नगर परिषद प्रशासनाने संबंधित डुक्कर मालकांना बोलावून बैठक घेतली। बैठकीनंतर डुकरे पकडण्याची मोहीम तातडीने सुरू करण्यात आली। येत्या 8 दिवसात सर्व डुकरे पकडून कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाने दिले। नगर परिषदेकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला। मात्र दिलेल्या मुदतीत आश्वासनांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला। यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, नगरसेवक दीपक सोनवणे, नगरसेविका मनीषा पवार, नगरसेवक मंगेश खैरनार, सामाजिक कार्यकर्ते दत्तू बैताडे, मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, आरोग्यदूत किशोर सोनवणे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिकडे तक्रारी आहेत तिकडचे 8 दिवसाच्या आत डुकरं आवरून घेऊ आम्ही। सटाणा शहरातले सटाणा शहरातले पुऱ्या सटाणा शहरातले नगरपालिका कोण होणार तर ती जबाबदारी शिल्लकच त्या मिनिटात तुला आम्ही बाहेर आता 8 दिवस तुला फोन घेणार नाही, कारण 8 दिवस तुमचा डुकरच राहणार नाही। पण 8 दिवस ना आता तुला फोन होणार तर लगेच तुला 1 तास ना डुकरं पकडता पडते। तेव्हा तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा का, तो एकटा बोलतोय पण तुम्ही सगळ्यांनी त्याच्या पाठीशी राहणं तुमचं काम आहे।